परंतु वय मॅटर करत नाहीये त्यांना खेळताना. त्याच्या प्रत्यय आपण बघितला होता जो प्रदर्शनीय सामना झाला होता ना दमदार आमदार प्रीमियर लीग ट्रॉफीमध्ये, त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने 3 षटकार ठोकून आपल्या फलंदाजीचे जौहर मैदानात दाखवले होते राजू शास्त्री यांनी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मागचा दरवाजा उघडा, पुढच्या दरवाजाने चोरी झाली. फलंदाज साहिल गोल्डन डक चा शिकार होतोय, फलंदाज बाद. प्राप्त करते हुए गेंदबाज प्रिंस बोकाड़े. कमाल की गेंदबाजी प्रिंस के द्वारा. आज प्रिंस और आयुष ने काफी अपने कम आयु में अच्छे बल्लेबाजों को जल्द से जल्द आउट करने का मौका लिया और वो प्रैक्टिस है. विकास सर अगर देखा जाए ना तो मृणाल वर्सलकर को डाले हुए 150-200 गेंद और वो 200-150 गेंद में से एक अचूक गेंद विकेट यहाँ पर प्राप्त करते हुए पहली गेंद के ऊपर साहिल गोल्डन डक का शिकार बनकर बैक टू द डक आउट. न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर स्वप्निल तांडेल. जबकि कायरा 11 थर्ड टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुसाफा लेते हुए दावती बल्लेबाजी करने के लिए साई क्रीडा मंडल. थल बाजार टीम को यहां पर बल्लेबाजी करने के लिए इस बार अच्छी गेंद. सुरुवात झाली होती अतिशय खराब. साई क्रीडा मंडळची गोल्डन डकचा शिकार झाले होते साहिल धोंडे. तदनंतर आपण बघितलं नवीन आलेला फलंदाज स्वप्नील तांडेल. थेरोंडा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पहिला चेंडू फेस केला त्याने, परंतु त्यावर कोणती धाव झालेली नाहीये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज प्रिन्स बोकाडे, जो मृणाल वर्सोरकरच्या तालमीमध्ये तयार झालेले हे बोकाडे ब्रदर्स आपण बघतोय. आज प्रत्येक लीगमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. राऊंड विकेटचा मारा या ठिकाणी त्यांच्याकडून बघायला मिळतो पॅवेलियन कडून. इस बार हवा में खेलने की कोशिश 30 यार्ड सर्कल का फायदा उठाते हुए फील्डर है वहां पर. अच्छी फील्डिंग यश लट, कमाल की फील्डिंग. तब तक 2 रन लेने का मौका. 2 रनों के साथ विकास सर यहां पर इनिंग की शुरुआत अपना अकाउंट ओपन करते हुए बैटर स्वप्निल तांडेल. 2 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने स्वप्नील तांडेल यांनी चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाठवला होता, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक यश लटचं. त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केला, फेकला. अतिशय चांगला थ्रो होता, परंतु 2 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात या स्पर्धेला बघतोय आज दुसऱ्या दिवशी सुद्धा होताना दिसते. ओहो, इस बार लेग स्टंप के काफी बाहर आंखों में इशारा करते हुए राजू शास्त्री द लेजेंडरी क्रिकेटर. विकास सर ने अभी उसकी स्तुति की क्योंकि अच्छे खिलाड़ी है और उन्होंने आंखों में इशारा करते हुए बाय 1 गेट 1 फ्री, 1 रन व्हाइट और 1 रन प्लस, कुल टोटल दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 4 रन. परंतु राजू शास्त्री बद्दल म्हणायचं तर काय, तर बोरेश्वर नवगाव संघातर्फे सुरुवात केली, नंतर पॅकर्स नवगाव, तदनंतर नवगाव स्पोर्ट्स, असं करत करत रायगड पोलीस करत आज तो आपण बघू की खूप मोठ्या मुकामपर्यंत पोहोचला होता. पहा क्या बात है, नजाकत, अतिशय अप्रतिम टेम्परामेंट या ठिकाणी बघायला मिळते. चेंडू जातो फाईन लेग क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, चौकार. देखिए ना, अभी तक उनका वो टेम्परामेंट, अभी भी वो काबिलियत, अभी भी वो हुनर उन्होंने इस मैदान पर सादर किया है. पहली गेंद का सामना किया, पहली गेंद पर चौवा लगाकर अपना अकाउंट ओपन करते हुए बैटर राजू शास्त्री. ओहो, फिर से एक बार देखिए अच्छे तरह से प्लेसमेंट करके निकल दिया है. बैकवर्ड स्क्वायर की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, भाग राजू भाग. तब तक 2 रन लेने का मौका. बरोबर आहे, कारण आता वयानुसार तेवढं रनिंग बिटवीन द विकेट्सला थोडासा त्रास होणार आहे, समजून घेतलं पाहिजे. परंतु जी नजाकत होती ना फटक्यामध्ये, ह्या सुद्धा ती बघण्यासारखी होती. प्लिक केला होता चेंडू स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 2 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण आहेत, त्याला माहिती आहे. डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचतोय साई क्रीडा मंडळचा संघ, परंतु
अलिबाग तालुक्यामध्ये सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणी घेतला असेल ना, मॅन ऑफ द सिरीजचा सुद्धा, तर तो राजू शास्त्री आणि महेंद्र म्हात्रे या दोन लेजेंडरी क्रिकेटर्सने. कारण त्यावेळेला प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार नसायचा, नाहीतर मला वाटते घरामध्ये कुठे कोपऱ्यात सुद्धा जागा उरली नसती राजू शास्त्रीच्या. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली असती. परंतु त्या काळामध्ये यूट्यूब नव्हतं, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच नव्हत्या सगळ्या स्पर्धांमध्ये. परंतु तरीसुद्धा राजू शास्त्रीचं घर बघून गेलात ना तुम्ही, तर मॅन ऑफ द मॅचच्या किंवा ट्रॉफ्या ज्या आहेत ना त्या ज्या भरून गेलेल्या आहेत. मग ते टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे राजू शास्त्री. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 1 गडी बाद 10 धावा. एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट की नुकसान पर 10 रन. विकास सर, पहली गेंद के ऊपर प्रिंस बोकाड़े ने साहिल जैसे बैटर का खंभा उखाड़ दिया था. उसके बाद स्वप्निल तांडेल बल्लेबाजी के लिए और राजू शास्त्री, ये दोनों बैटर्स ने उस ओवर में 10 रन डबल डिजिट अंक प्राप्त किया. 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके 1 विकेट के नुकसान पर. दूसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए कायरा 11 थर्ड टीम की जानिब से गेंदबाजी के लिए प्रतीक शिवा. त्याचप्रमाणे आपण दुसरा जो संघ आहे याच्या नंतरचा त्यांना सुद्धा आम्ही अनाउन्स करतोय. नाखवा वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध इन्व्हो सोलर्स वेलशेत. दोन्ही संघाचे कर्णधार आपला संघ घेऊन तयार राहायचा आहे. मध्यंतराला आपण नाणेफेक करून घेणार आहोत. टाइम लागलेला आहे पंचांना आणि कर्णधारांना सूचना आहेत. टाइम या ठिकाणी टाइम लिमिट आहे, त्याच्यामुळे टाइम या ठिकाणी ऑन आहे. पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी प्रतीक शिवा जो वर्सोली गावाला बिलॉंग करतो, वर्सोलीचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो या स्पर्धेमध्ये. वर्सोलीचा संघ सुद्धा आज आपल्याला खेळताना दिसणार आहे, जो स्वर्गीय जयदीप शेखर बना पुरस्कृत आई एकविरा माऊली वर्सोली, जो सागर मेस्त्री त्या संघाचे संघ मालक आहेत आणि संघाचे कर्णधार आहेत ते म्हणजे प्रशांत जायनाकवा. इस बार फिर से एक बार प्रतीक शिवा की पहली गेंद थर्ड मैन की दिशा में खेलने का प्रयास. फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका. 1 रन लेकर अपने साथी सहकारी राजू शास्त्री बैटर को यहां पर मौका दिया. आवश्यकता है क्योंकि दूसरा पावर प्ले का ओवर जारी है. पहले पावर प्ले के ओवर में 10 रन खर्च किए गेंदबाज प्रिंस बोकाड़े ने. आउट ऑफ द ऑफ स्टंप, खूपच बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. इट्स अ वाईट डिलिव्हरी. एक अवांतर धावसंख्येने धावफलकामध्ये आपण बघतोय शुभम कानमोरे सांगतायत 12 धावा आणि आजच्या दिवसातील हा दुसरा वाईट. यस, जरूर यहाँ पर खराब गेंद प्रतीक शिवा की. आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास कर रहे थे. इस बार और पिच गेंद ऑन साइड में खेल दिया. मिड ऑन में फील्डर है, थोड़े से फंबल हो गए पर डायरेक्ट हिट. यस इट इज. यहाँ पर हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था. 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. अतिशय चांगला थ्रो गणेश हुलेचा. कदाचित लहानपणी पण तो गोट्या संपल्यात, आता खेळताना दिसत नाहीयेत, परंतु गणेश संपताना गोट्या खेळलेला असावा. त्याच्यामुळे एक अचूक असा त्याचा थ्रो यष्ट्यानं उद्ध्वस्त करणारा आणि राजू शास्त्रीला माघारी पाठवणारा थ्रो ठरलेला आहे. धावसंख्या धावपळकार आपण बघतोय 12 धावांवर दुसरी विकेट्स प्राप्त केली आहे ती. कायरा 11 थर्ड संघाने नवीन फळ बॅटर मैदानात येतोय. जयेंद्र बलकवडे बाबू. विजय मार्तन ठेरोंडा संघासह भरभऱ्या मोठ्या खेळ्या केलेल्या आहेत. शिवरात्रीचं महाशिवरात्री चषक आपण त्याने गाजवलेला सुद्धा बघितलेला आहे. बघूया आज या कोळी प्रीमियर लीग मध्ये कशा पद्धतीने सामना करणार आहे तो गोलंदाजाचा. कारण वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये अफलातून खेळीने त्याच्या सगळ्यांचं डोळे अतिशय जबरदस्त पद्धतीने त्याच्याकडे लगावले गेले होते. चांगली फलंदाजी केली होती, नेत्रदीपक फलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली होती. यस, जयेंद्र बलकावड़े बाबू. विजय मार्तन ठेरोंडा टीम से बल्लेबाजी करने वाले खिलाड़ी, आज उन्हें मौका मिला है. साई क्रीड़ा मंडल थर्ड बाजार. इस बार पहली गेंद गुडली यहाँ पर देखते हुए दिखाई दिया क्योंकि उन्हें लगा गेंद साइड ऑफ स्टंप होगी. वाइड यॉर्कर डालने का प्रयास प्रतीक शिवा का और इस बार डॉट गेंद की मोहर लगती हुई अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी यहाँ पर गेंदबाज प्रतीक शिवा द्वारा. चॉप करने का प्रयास कर रहे थे
पंचा मात्र स्ट्रिक्ट आहेत ऑफ साईडच्या वाईड बॉलवर खूप स्ट्रिक्ट आहेत. तुमचा थोडासा जरी पाय असेल आणि रेषेच्या जरी बाहेर गेला असला तरी ते अंतर त्यांच्या अंदाजाने काउंट करतात आणि त्या पद्धतीने वाईड बॉल आहे किंवा नाही हे दर्शवतात. त्याच्यामुळे सर्वांना नियम सारखा आहे. पुढचा चेंडू प्रतीकचा फुल टच चेंडू, खराब चेंडू होता, समाचार घेता आलेला नाहीये. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जातोय. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत त्या स्ट्रोकवर सुद्धा. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 13 धावा. दुसरं षटक प्रतीक शिवा अतिशय किफायतशीर षटक टाकतोय. कोणत्याही प्रकारे त्याने या षटकामध्ये फलंदाजांना मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी दिलेली नाहीये आणि वाऱ्याच्या अपोजिट गोलंदाजी सुद्धा करतोय मुन्नाभाई. यस, प्रतीक शिवा की शानदार गेंदबाजी ने काफी प्रभावित किया, बड़े स्ट्रोक से वंचित करते हुए. फिर से एक बार, और इस बार स्वप्निल तांडेल का बल्ला हल्ला बॉल करता हुआ कोहली प्रीमियर लीग का ये शानदार छक्का. डीजे जरूर यहाँ पर देव पावला है, देव माझा मल्हारी, यही बतलाते हुए बैटर स्वप्निल तांडेल इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा. तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर. प्रतीक शिवा पर किया हुआ काउंटर अटैक, आवश्यकता है पावर प्ले का और जारी है. 30 यार्ड सर्कल के बाहर 3 खिलाड़ी 5 रनों की पेनल्टी है, तो एडिशनल यहां पर रनों को प्राप्ति करनी होगी. फिर से एक बार गेंद हवा में हवाई सफर करते हुए बैक टू बैक 2 गेंदों पर स्वप्निल तांडेल का प्रहार. षटकार. स्वप्निल तांडेल कमाल की बल्लेबाजी, और इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है. पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए. कमाल की बल्लेबाजी, गेंदबाज प्रतीक शिवा की लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए और अपने इरादे स्पष्ट किए बैटर स्वप्निल तांडेल. गेंदबाजी के लिए फिर से एक बार नीचे दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर गेंदबाज प्रिंस बोकाडे. असं वाटत होतं की पहिल्या 4 चेंडूंवर चांगल्या पद्धतीने प्रतीक शिवाने बांधून ठेवलेला आहे संघाच्या खेळाडूंना, परंतु थेरोंडा संघातील हा स्वप्निल तांडेल नावाचा फलंदाज याला 2 चेंडू शेवटचे मिळाले. त्याने अतिशय चांगले आक्रमक फटके मारून या 2 चेंडूमध्ये 12 धावा प्राप्त करून आपल्या संघाला मात्र एक सेफ झोनमध्ये आणून ठेवलेला आहे. सन्मानजनक धावसंख्या 2 षटकात बघायला मिळते, ती म्हणजे 2 गडी बाद 25 धावा. पुढचं षटक प्रिन्स बोकाडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. कर्णधार सिद्धांत नवले आणि सिद्धांत नवले आज खूप मोठा लंबा सफर तय करके अतिशय डायरेक्ट नाईट ड्युटी करून पनवेलवरून या प्रवास करत करत बरोबर नेरूळवरून प्रवास करत करत आज आपल्या थळच्या मैदानामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचं सुद्धा खरोखर कौतुक करावं लागेल. मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा त्याचा राऊंड विकेटचा मारा. इस बार अच्छी गेंद जड़ में डालने की कोशिश प्रिंस बोकाडे. सर अगर देखा जाए ना तो प्रिंस बोकाडे की गेंदबाजी अगर देखी जाए तो लाइन टू लाइन गेंदबाजी कर रहे हैं, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं, और वही यहाँ पर बल्लेबाज के लिए थोड़ी सी संभ्रम में डालने वाली गेंद होती है. इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 26 रन. अतिशय चांगली गोलंदाजी आपण त्याची वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये काय अफलातून गोलंदाजी केली होती प्रिन्सने. सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मन मोहून टाकलं होतं त्याच्या गोलंदाजीने. फलंदाजांना बुचकळ्यात पडलं होतं. अतिशय चांगली कामगिरी करत करत त्याने हा आजपर्यंतचा इथपर्यंतचा प्रवास, परंतु हा चेंडू बघतो आपण वाईड बॉलचा इशारा, परंतु त्याचं जास्तीत जास्त श्रेय आहे ना तो त्याच्या संघाचा लोकल संघाचा कर्णधार जय मल्हार संघाचा कर्णधार मृणाल वर्सोलकरला दिलं पाहिजे. कारण नेटमध्ये प्रिन्स बोकाडे, आयुष बोकाडे, सार्थक सरपाटील यांना दिवसभर गोलंदाजी करायला लावतो आणि स्वतः फलंदाजी करत बसतो आणि त्यांच्या गोलंदाजीमध्ये कोणत्या त्रुटी आहेत हे त्यांना सांगतो, मार्गदर्शन करतो. असा हा मार्गदर्शक मृणाल वर्सोलकर कालच्या दिवसात सुद्धा आपल्याला खेळताना दिसलेला आहे, उद्या सुद्धा खेळताना दिसेल. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद हो सकती थी लेकिन चेंडू जो आहे तो लेग स्टंपच्या बाहेरून जाताना दिसते. बालंबाल बचावला जातोय. यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या नाही आहेत, परंतु पंचांचा इशारा आलेला आहे वाईट बॉलचा. अवांतर धावसंख्या लागोपाठच्या 2 चेंडूंवर आल्यानंतर धावसंख्या आहे 28 धावा. लगातार की ये दूसरी वाइट यहाँ पर हमें दिखाई दी और टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 28 रन. आयुष प्रिंस बोकाडे
शानदार गेंदबाजी करते हुए हमें दिखाई दे रहे। फिर से एक बार प्रिंस अपने छोर की अगली गेंद, फिर से एक बार देखिए विकेट टू विकेट, लाइन टू लाइन गेंदबाजी करते हैं। इस बार बल्लेबाज को आड़े बल्ले से खेलने पर मजबूर किया, 1 रन लेने का मौका और इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 29 रन। आपण दोन्ही संघांचे बेंचेस बघितले ना तर बेंचवर सुद्धा अतिशय चांगले चांगले खेळाडू बसलेले दिसतात आपल्याला, कारण स्वतः संघाचा कर्णधार ओम धसाडे, आयुष चोरगे, श्री साखरकर हे चांगले चांगले खेळाडू आज आपण मैदानाच्या बाहेर बेंचवर बसलेले दिसतोय। अतिशय चांगले खेळाडू आहेत ते सुद्धा। त्याचप्रमाणे पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, फ्लिक केलाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, 1 धाव तर नक्कीच मिळते। दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय, क्षेत्ररक्षक जोपर्यंत उचलेल चेंडू फेकेल तोपर्यंत अतिशय चांगल्या चपलाईने रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन करत 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत त्या या दोन्ही फलंदाजांनी, जयेंद्र बलकवडे आणि त्याचा साथीदार स्वप्नील तांडेल यांनी। 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 31। मी म्हटलं होतं बेंचेस सुद्धा स्ट्रॉंग आहेत। त्याचप्रमाणे साई क्रीडा मंडळ थळबाजार संघाच्या सुद्धा बेंचवर बघा आपण अभि ढोलके, सार्थक ताडकर आणि सुयोग चोगले हे तिन्ही खेळाडू चांगले आहेत, परंतु आज त्यांची संघाची लाईनअप वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे परंतु चांगला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, धावचीची शक्यता होऊ शकते, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने आंखों से काजल चुराया असं म्हणतात ना तशा पद्धतीने धावा घेतलेली आहे ती या दोन्ही फलंदाजांनी। दोन्ही बॅटर्सने धावा काढताना कोणतीही कुचराई करायची नाहीये, वेल दवडायचा नाहीये हे त्यांना माहिती आहे। धावा कशा येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे। धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागलेली आहे। यस एब्सोल्युटली सर, 5 रनों की पेनल्टी है, ये उन्हें ध्यान में है, इसलिए वो रनों की अधोगति प्रगति में प्राप्त करते हुए फुल टॉस गेट। फिर से एक बार स्वप्निल तांडेल, पर इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए गेंदबाज प्रिंस बोकाड़े इस 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो, जर्सी नंबर 33 कोटी को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी। नताशा भाभीचंच मस्त आहे, सगळंच मिळालं, पैसे पण मिळाले। आखूट टप्प्याचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, यष्टीरक्षक राकेश रामनाथकरच्या हातात जाऊन विसावतोय, पण फलंदाजाला अंदाज सुद्धा आलेला नाही चेंडूचा की आपण कोणत्या ठिकाणी गेलतोय। तो मागते भजी बघतोय वडा आणि मागते भजी तशा पद्धतीचा हा चेंडू बघायला मिळाला। चेंडूचा टप्पा होता खूप शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा, हा चेंडू जर तुम्ही कव्हर्स किंवा कव्हर पॉईंटच्या वरून मारला असतात ना तर नक्कीच काहीतरी फरक पडला असता, परंतु बघूया पुढचा चेंडू। प्रत्येक फलंदाजाची मनस्थिती वेगळी असते, आपल्याला बोलायला काही होत नाहीये, परंतु या वेळेला आडव्या बॅटने पुलचा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये यश जंगली धावण्याचा प्रयत्न करतोय, त्याला चकवतोय चेंडू, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार। पर चौवा लगाकर टीम का स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 37 रन। या ठिकाणी माझ्या सोबत आमचे गुणलेखक शुभम कानमोरे, त्याचबरोबर डिजिटल गुणलेखक धोकवडेचे आमचे सुजल किणी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा अतिशय चांगलं दोघांचं कॉम्बिनेशन आहे। 3.42 सेकंदांचा वेळ उरलेला आहे। कर्णधार सिद्धांत नवले लक्षात ठेवायचं आहे, हे षटक तुम्हाला 4.25 मिनिटाच्या आत म्हणजे दुसरं षटक चालू करायचं आहे, 5वं षटक लक्षात ठेवा। 4.25 मिनिटांचा अवधी आहे। गोलंदाजीसाठी आपण बघतोय गोंड्या सत्यम कोळी, सत्यम शिवम सुंदरम, फिरकी का जादूगर, आलिशान सौगाव की वो नाइट टूर्नामेंट और उस प्रतियोगिता में एक शानदार की हुई गेंदबाजी सत्यम कोहली ने, पर आज कोहली प्रीमियर लीग 2025 सीजन पहले में गर्व है, काफी बढ़िया आयोजन हम देख रहे। दमदार महेंद्र शेठ दलवी सर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। एक अच्छा प्लेटफॉर्म, हर तरह की हर जात की मैच हो रही है, हर प्रतियोगिता हो रही है, पर कोहली प्रीमियर लीग नहीं हो रही है और उसके लिए उनका काफी बड़ा योगदान कार्य सम्राट दमदार महेंद्र शेठ दलवी सर। परंतु आमदार साहेबांचं कोळी समाजावर खूप प्रेम आहे, त्यांच्यासाठी कोणत्याही योजना असो त्यासाठी भांडत असतात नेहमी, कशा प्रकारे त्यांचा कोणत्या अडी अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्याकडून नेहमी आपण बघत असतो। तर त्याचप्रमाणे आज या संपूर्ण जातीने एकत्र येऊन खेळावं यासाठी त्यांनी कोहली प्रीमियर लीगचं आयोजन रामा पाटील मित्रमंडळांची यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। परंतु क्या बात है स्वप्नील, वाह भाई वाह, अतिशय जबरदस्त असा देखणा ड्राइव्ह बघायला मिळतो। चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार, आणखी एक दमदार षटकार।
अंपायर क्या डिसीजन है? षटकार। और जरूर इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। स्कोर कार्ड पर हमारे गुणे लेखक सर बतलाते हुए 44 रन। वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44। ओहो, फिर से एक बार सौरभ टांडेल, स्वप्निल टांडेल के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का और 50 रन मुकम्मल। आज मात्र विजय मार्तंड थेरोंडा संघाचा आणखी एक हरहुन्नरी फलंदाज स्वप्नील तांडेलला बघतोय आपण. त्याने सुद्धा त्यासाठी प्लॅटफॉर्म कुठला मिळालाय तर कोळी प्रीमियर लीग हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी मिळालेला आहे. अगोदर कुठल्याही आपण प्रीमियर लीगमध्ये त्याचा बघितला नव्हता खेळताना, परंतु स्वप्नील तांडेलला जी संधी मिळाली आहे ना त्याचं नक्कीच त्याने सोनं सुद्धा केलेलं आहे. 4 षटकारांची नोंद आणि 1 चौकार त्याच्याबरोबर. त्याप्रमाणे टोटल 10 चेंडूंमध्ये 32 धावांची खेळी त्याने साई क्रीडा मंडळ थळबाजार संघासाठी या ठिकाणी केलेली आहे. पाणी घेऊन जायचं स्वयंसेवक. 12वा खेळाडू जा, आपण आपल्याला देतो चान्सेस. आम्ही पाणी घे त्यातून आणि जा. यस, अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे या ठिकाणी. 50 धावा. ए तू नको जाऊस तिकडे, कायरा. पंच दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे काय आहे ते बघतील. त्यांच्या निर्णयामध्ये ना कमिटी ना कोणी हे हस्तक्षेप करत नाही आहे कालपासून. त्यांना पूर्ण फ्रीडम दिलेला आहे. त्यांच्या पद्धतीने योग्य असतील तो निर्णय द्यायचा आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये हे बघताना सुद्धा निर्णय देताना हे आमच्या रामा पाटील मित्रमंडळ आणि आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचं एक ब्रीद आहे की कोणावरही अन्याय होता कामा नये. परंतु तरी तत्पूर्वी मी पुन्हा एकदा कर्णधारांना सूचित करतोय की याच्या नंतरचा सामना इन्हो सोलर्स वेलशेत आपण आलेले असाल तर या आपला टी शर्ट्स घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अपोजिट नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर. इट्स अ फेयर डिलीवरी सर, क्योंकि दोनों एंगल से चेक किया गया, दोनों एंगल में वो गेंदबाज रियल है. अच्छी गेंदबाजी पर लगातार 2 गेंदों पर 2 छक्के लगाए बैटर. फिर से एक बार स्वप्निल टांडेल, कमाल की गेंदबाजी. दूध का दूध पानी का पानी. dreamscricket.in के माध्यम से चला, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले असतील तर आपले टी शर्ट्स घेऊन जायचे आणि लगेच 5 षटकं झाल्यावर नाणेफेक सुद्धा करायचे. दिवेश आग्रावकर आणि अपोजिट संघाचा कर्णधार यश पारंगे. इस बार अच्छी गेंद जड़ में डालने की कोशिश. 50 रन स्कोर कार्ड पर लगते हुए कमाल की बल्लेबाजी. इस गेंद के ऊपर जरूर बड़ा प्रयास कर रहे थे बैटर स्वप्निल टांडेल, पर गेंदबाजी की सराहना करनी होगी सत्यम कोहली. 2 छक्के खाने के बाद कमबॅक करते हुए 50 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर. गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. 2 षटकार गेले. पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, नॅचरल आउटस्विंग. नॅचरल त्याच्याकडे आउटस्विंग आहे. कमाल की गेंदबाजी आपण बघितली होती आलिशान सोगावच्या मैदानावर. समर्थक सत्यम कोळी यांनी केली होती. आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देणारी त्याची नेहमी गोलंदाजी बघत असतो आपण. आज सुद्धा पुन्हा एकदा चांगला चेंडू, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पुढे जातोय. यष्टीरक्षक राकेश रामनाथकर उर्वरित काम करतोय. फलंदाज यष्टीच्या स्वरूपात बाद. सर कोहली प्रीमियर लीग में अगर देखा जाए तो पहला एसटी चीत यहाँ पर स्टंपिंग होते हुए 1 मिनट 24 सेकंड बाकी है. गेंदबाजी करने वाली टीम इसका ध्यान दीजिए. चौथा अगर चालू नहीं होता 1 मिनट 24 सेकंड में तो आपका एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. पांचवा ओवर, मतलब 5वां ओवर, 4 ओवर कंप्लीट हो चुके हैं. यस, 50 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आखिरी ओवर लेकर गेंदबाज तरुण कोहली.
पहली गेंद डालनी है, ध्यान दीजिए। पांचवा ओवर, आखिरी ओवर, स्लॉग ओवर। न्यू बैटर मैदान पर ओम साखरकर, इस साल इनफॉर्म बैटर ओम केदार साखरकर। और इस बार जयेंद्र बलकवड़े बाबू का तड़ाका, धूम धड़ाका, ब्लास्टर षटकार। छप्पन, पहली गेंद के ऊपर गेंदबाज तरुण कोहली के ऊपर अटैक करते हुए बैटर जयेंद्र बलकावड़े, शानदार बल्लेबाजी। फिर से एक बार कॉपी बुक स्टाइल, बैक टू बैक, दो गेंदों पर दो छक्के। यहां पर तरुण कोहली के ऊपर अटैक, डीजे गौरव। तांडेल आउट होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हुए जयेंद्र बलकावड़े बाबू, कमाल की बल्लेबाजी। टीम का स्कोर जा पहुंचा है 62, 62 रन। लगातार की दो गेंदों पर दो छक्के लगाते हुए जयेंद्र बलकावड़े बाबू। ओहो, फिर से एक बार विस्फोटक आक्रामकता। कोहली प्रीमियर लीग लगातार की तीन गेंदों पर तीन षटकार। प्रीमियर लीग में सर पांचवें प्लेयर है जिन्होंने छक्कों की हैट्रिक लगाई। टीम का स्कोर जा पहुंचा है 68 रन, 68। आवश्यकता है क्योंकि 5 रनों की पेनल्टी है, इसके लिए एडिशनल रन जीतने होंगे, ये जरूरी है। और यही मन में सुझाव रखकर बल्लेबाजी करते हुए बैटर जयेंद्र बलकावड़े आतामाजी सटकली। जयेंद्र बलकवडेचा कहर बघायला मिळतो या ठिकाणी आणि त्यामध्ये सापडलाय कोण तर तरुण कोहली। चौथा सुद्धा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, सत्यम चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाही आणि यावेळेला मात्र जयेंद्र बलकवडे बॅक टू द पॅव्हेलियन। इनफॉर्म बल्लेबाज हर्षल चिटके। अतिशय चांगलं गणराज डीजेच्या माध्यमातून आपण कालपासून बघतोय आणि या स्पर्धेचं ब्रीदवाक्यच आहे मी हाय कोळी, आणि तेच हे गाणं आपण बघितलं वेसावकरांचं गायलं होतं, अतिशय चांगल्या पद्धतीने गायलं होतं, फिल्मायलं होतं, अतिशय सर्वांचं आवडतं गाणं मी हाय कोळी सोडील्या डोली मुंबईच्या किनारी। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तरुण, हर्षल सुद्धा मारण्याचा प्रयत्न, चेंडू करतोय, चेंडू जातो वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, चांगलं यश जंगलीच्याकडून क्षेत्ररक्षण होताना दिसते। दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू बघायला मिळालेले आहेत। थेरोंडा संघातील प्रामुख्याने खेळाडू आपण दोन्ही संघात बघतोय। पहिला आपण बघितलं स्वप्नील तांडेल, तब्बल 4 षटकारांची नोंद त्याच्याकडून करण्यात आली होती, तब्बल 12 चेंडूत 32 धावा। तदनंतर त्याच संघाचा जयेंद्र बलकवडे 10 चेंडूत 3 षटकारांच्या सहाय्याने 24 धावा त्याने आपल्या संघासाठी काढून दिल्या होत्या, चांगलं योगदान दिलं होतं। आता बघतोय त्याच्या माध्यमातून गोलंदाज क्षेत्ररक्षण यश जंगली सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा कर्णधार विजय मार्तंड संघाचा मैदानामध्ये बघायला मिळतोय। तरुण पुढचा चेंडू, परंतु आधीच चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता संघाचा कर्णधार, या वेळेला चुकला, परंतु हर्षलने स्वतःकडे स्ट्राईक घेतली चा प्रयत्न केला, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद आणि ही षटकाची समाप्ती।
अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळाली होती या शेवटच्या षटकात सुद्धा, परंतु नंतरचे 3 चेंडे चांगले कमबॅक करून देणारे ठरले. त्या षटकामध्ये फक्त 3 चेंडूंवर 1 धाव खर्च केली. धावसंख्या झालेली आहे ती 69 धावा -5 म्हणजे 64 धावा, 65 टू विन अशा प्रकारे टार्गेट असेल. चला संघाचे दोन्ही कर्णधार यश पारंगे आणि दिवेश आग्रावकर नाणेफेक करण्यासाठी यायचं. नाखवा वॉटर स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि यश पारंगे इन्वो सोलर्स 11 वायशेत. यश वायशेत संघाचा वेलशेत संघाचा कर्णधार उपस्थित आहे. दिवेश आग्रावकर, आपण या नाणेफेक करून घेऊया लगेच सामन्याची. उलेश नाकवा यांचा संघ आपण बघणार आहोत. उलेश नाकवा, शैलेश नाकवा आणि दिनेश नाकवा आणि दिनेश नाकवाचं नाव सुद्धा आज संपूर्ण टेनिस क्रीडा विश्वामध्ये पसरलेलं आहे. त्यांची ती यूट्यूबची वाहिनी आहे ना, यूट्यूबची व्हिडिओ क्लिप, त्यांच्या व्हिडिओ क्लिपने संपूर्ण दिनेश नाकवा आपण सुद्धा संपूर्ण वर्ल्ड फेमस झालेले आहात. आता जे आपण पारितोषिक लावलं होतं ना दुर्वेश गणसाठी, त्यामुळे दुर्वेश गण सुद्धा पॉप्युलर झालेला आहे आता. आणि आता संपूर्ण क्रीडा जगत ओळखत असेल की दिनेश नाकवा कोण आहे, दुर्वेश गण कोण आहे. हे सगळे विचार करत असेल की कोणत्या गावातले आहेत. परत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की अक्षी साखर प्रीमियर लीगचा तो सामना होता आणि साखरेतले ते आहेत दोन्ही पण. चला नाणेफेकसाठी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाते. आमचे मान्यवर किंवा कोणीही प्रतिष्ठित नागरिक किंवा आमचे या ठिकाणी लेजेंडरी क्रिकेटर्स किंवा आणखी कोणी गावांमधले जर मान्यवर असतील तर त्यांना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी असं नसतं व्हायचं, आपला यथोचित असा मान सन्मान केला जाईल. चला नाणेफेक होते या ठिकाणी. दोन्ही संघांना कोणाला पेनल्टी आहे का? कोणाला पेनल्टी आहे? फक्त आजच्या दिवसात एकच पेनल्टीचा संघ आहे. वा, बाकी एकही नाही, सगळे विदाऊट पेनल्टी वाले. नाणेफेक या ठिकाणी संपन्न करूया आपण. चला नाणेफेक करतो. कैमरामैन फोकस करो, टॉस होने जा रहा है. नाखवा वाटर स्पोर्ट्स साकर विपक्ष हम देख रहे हैं. टीम इन्वो सोलर 11 वेलशेत. Tail squall and absolutely on the toss by Invo Solar 11 Welshet on the toss and decided field first. Invo Solar 11 Welshet on the toss and choose to field first. गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज रफ्तार के सौदागर रंजीत रोगे और स्ट्राइक पर बैटर निहाल पाटिल और उनका साथ देते हुए यश जंगली. पेनल्टी माइनस कर टीम का स्कोर जा पहुंचा है 64 रन और 65 रनों का टारगेट सेट किया है. ध्यान दीजिए, पेनल्टी माइनस कर 64 रन बन चुके, 65 रनों का टारगेट सेट किया है. स्ट्राइक पर बल्लेबाज निहाल पाटिल, नॉन स्ट्राइक पे यश जंगली और गेंदबाजी के लिए रफ्तार के सौदागर रंजीत रोगे. फलंदाजीला बघा, डावखुरा फलंदाज निहाल पाटील, यश जंगली. निहालला आता सेकंड इनिंगला सुद्धा सुरुवात करायची आहे. बघूया त्याच्या अगोदरची ही कोहली प्रीमियर लीग त्याला कशी जाते. पहिला चेंडू रणजित रोगे, पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल, चांगली सुरुवात, चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, चांगला आघात होतो या इनिंग्सला, षटकार. दिखाते हुए पहली गेंद के ऊपर हवाई फहायर.
ही कोहली प्रीमियर लीग खेळणार आहे आणि त्याच्यानंतर काही पुढच्या महिन्यामध्येच तो लाईव्ह प्रीमियर लीग खेळणार आहे आणि अडकणार आहे तो जाळ्यामध्ये. लक्षात ठेवा 21 लक्षात ठेवा, तारीख विसरू नका, 21 एप्रिल. ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश, फुल लेन की गेंद थी पर जड़ में चॉप करना चाहते थे बैटर रंजीत रोगे। एक्सपीरियंस गेंदबाज है, रफ्तार के सौदागर है और उन्हें पहली गेंद पर छक्का खाने के बाद इस बार गेंद आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास किया था और लगभग कामयाब होते हुए। फिर से एक बार देखिए, वही दिशा में गेंदबाजी, केदार नामदेव साखरकर थोड़े से फंबल हो गए। ये फ्लंबलता तो हमारे खून में लिखी हुई है. थरथर अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू, कदाचित धावचीची शक्यता होती परंतु केदारनाथ साखरकर यांच्या हातातून चेंडू मात्र निसटला. एक धाव मात्र निघालेली आहे. धावसंख्या झाली 7 धावा. 65 धावांचं लक्ष आहे. चांगली सुरुवात निहाल पाटीलने केली होती. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपण बघतोय समोरचा फलंदाज आज बघूया कशा पद्धतीने खेळतोय तो यश जंगली. कारण विजय मर्तंड थेरुंडा संघाने च्या खेळाडूंनी कालपासून अक्षरशः मैदान गाजवलेलं आहे. कालपासून त्यांचे सर्व खेळाडू या मैदानामध्ये खेळताना दिसतात. पुढचा चेंडू रणजित रोगे, एक षटकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. दोन्ही चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल झाला त्याचा प्रयत्न. एक धाव फक्त खर्च झाली होती. धावसंख्या 7 धावा. यस, फिर से एक बार रंजीत रोगे गेंदबाजी करने के लिए तैयार यश जंगली। ओ, इस बार अच्छी गेंद, शॉट कवर पॉइंट में फील्डर है, रन आउट का खो धोखा हो सकता था। पॉक पिंक क्रीज में है, डेंजर जोन में थे खिलाड़ी पर अच्छा बैकअप वहां पर केदार नामदेव साखरकर, रीना भाभी के हीरो। आज मैदानात सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतोय, त्याच्याकडून होताना दिसते. 8 धावा धाफलकावर लागलेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष. माहिती आहे हे दोन्ही खेळाडू आहेत ते अतिशय चांगले खेळाडू आहेत, फलंदाज आहेत, परंतु समोरच्या संघामध्ये गोलंदाज आहेत ना साई क्रीडा मंडळामध्ये, ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. त्यामध्ये प्रामुख्याने रणजित रोगे आहे, आणखी गोलंदाज आहेत ऋतुराज भाभी, नवोदित गोलंदाज सुद्धा आपल्याला बघता येईल त्या ठिकाणी, जो एक उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहे. इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार शॉट मिड ऑन की दिशा से गेंद ट्रैवल होती हुई बॉर्डर लाइन के पार, ये दिल मांगे मोर आया है वंस मोर 4। टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 12 रन 12 रन। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी। कमाल की गेंदबाजी, कमाल की बल्लेबाजी, 50-50 मैच ऑन है। जिस तरह से गेंदबाजी चाहिए उसी तरह से गेंदबाजी हो रही है। फिर से एक बार फुल टॉस गेंद, इस बार हर्षल बिट्टू, कमाल की फील्डिंग, शानदार फील्डिंग, अपने आखिरी मोमेंट तक गेंद को जाने नहीं दिया और डॉट गेंद की मोहर लगती हुई विकास सर आखिरी गेंद के ऊपर। चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी झालेली आहे. 12 धावांचं जे टार्गेट आहे 13 धावांचं, त्याच्या पद्धतीने 12 धावा पहिल्या षटकात आल्या, त्याच्यामुळे चांगली धावसंख्या म्हणता येईल. आणि त्याचप्रमाणे 12 धावांवर रोखलं हे पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा एक जमेची बाजू म्हणता येईल. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आज कमाल झालेली आहे फक्त गोलंदाजांची. कारण पहिल्या 1-2 चेंडू षटकार ठोकल्यानंतर सुद्धा गोलंदाजांकडून कमबॅक बघायला मिळालेला आहे. त्यामुळे सामन्यात रंगत होणार यात कोणतीही शंका नाही आहे माझ्या मनात तरी. बघूया दुसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जातोय. एक उंचपुरा 10वी इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेला हा आमचा भाचा ऋतुराज भाभी गोलंदाजीसाठी येतोय. 15 वर्षाचं निहाज त्याचं वय आहे या ठिकाणी आणि 15व्या वर्षी आज तो कोहली प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आज त्याचं पदार्पण होते. हे जमेची बाजू आहे या स्पर्धेसाठी. एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म संघाला तयार करून दिलं, सर्व संघांना तयार करून दिलं आहे, खेळाडूंना तयार करून दिलं आहे कोहली समाजातील. आणि त्याचं श्रेय रामा पाटील मित्रमंडळ, त्याच्याबरोबर दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांना सुद्धा जाते. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कोहली प्रीमियर लीगचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आज हे सुसज्ज असं मैदान बघतोय, ही देण आहे, आपल्याला एक देणगी दिलेली आहे ती आमदार साहेबांनी. खरोखर अप्रतिम असं मैदान या ठिकाणी या खेळाडूंना या मैदानामध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली, हेच मोठं भाग्य आहे. कारण संपूर्णपणे बोथ एंड्स क्रिकेट आपण बघतो या ठिकाणी इंटरनॅशनल रूल्स या ठिकाणी लागू केलेले आहेत. तिन्ही पंच अप्रतिम आहेत. ड्रीम्स क्रिकेटचं या ठिकाणी प्रक्षेपण ओके आहे, गणराज DJ मास्टर ओके आहे, सर्व आमचा समूह ओके. पण पहिला चेंडू
नॉट ओके, वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येणार, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये. यस, पहली गेंद दिशा से भटकते हुए गेंदबाज ऋतुराज रुपेश भाभी, मौका मिला है हमारे विकास साखरकर, इनके भांजे, और आज इस कोहली प्रीमियर लीग में पहला प्लेटफॉर्म मिला है तो जरूर यहाँ पर उस तरह से अपनी जिम्मेदारी कंधे पर लेकर गेंदबाजी करनी है. अक्षय पाटिल मोना को फॉलो करते हैं, उनकी गेंदबाजी की अगर शैली देखी जाए तो उसी तरह से गेंदबाजी करते हैं. और ये देखिए पहली गेंद खराब डालने के बाद इस बार टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आई और अक्षय पाटिल मोने की तरह यहाँ पर गेंदबाजी करते हुए ऋतुराज रुपेश भावी, कमाल की गेंद, शॉर्ट गेंद थी पर बल्लेबाज यश जंगली चकमा खाते हुए. ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास किया था, अच्छी गेंद लेग स्टंप के ऊपर से गेंद आती हुई, अपील की थी पर उस अपील में आत्मविश्वास कम, उत्साह ज्यादा और डॉट गेंद की मोहर यहाँ पर लगाते हुए ऋतुराज रुपेश भाभी, कमाल की गेंदबाजी. त्याला सुद्धा घरातून भालकडू मिळालेला आहे. घरामध्ये त्याचे काका नामदेव भाभी बेस्ट बॉलर, रुपेश भाभी वडील स्वतः त्याचे लेजेंडरी क्रिकेटर, आपण वीर दमदार आमदार लिमिकमध्ये त्याचं स्टँड सुद्धा बघितला होता. असा त्याला बालकडू मिळालेला आहे. मनोज भाभी चांगला खेळाडू, कृष्णा भाभी चांगला एक टेक्निशियन खेळाडू. फुलटॉस चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू त्या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय, चांगली फेक त्या ठिकाणावरून येते, एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. चांगली सुरुवात या षटकाची सुद्धा ऋतुराज भाभीकडून बघायला मिळालेली आहे. पहिला चेंडू वाईड गेल्यानंतर 3 चेंडू नंतरच्या एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. धावफलकावर धावसंख्या आहे ती 65 धावांना चेस करताना 14 धावा. चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए, कमाल की गेंदबाजी, जबकि 65 रनों का टारगेट अचीव करना है तो यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर निहाल पाटिल, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी है. फिर से एक बार ऋतुराज रुपेश भाभी, ओहो अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद, जरूर यहाँ पर लाउड अपील किया पर उस अपील पर ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं. लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए, कमाल की गेंदबाजी, 4 गेंदों में सर 3 ही रन खर्च किए, कमाल की गेंदबाजी. आपण बघतो या ठिकाणी जी स्पर्धा जी आयोजित केलेली आहे ना ती 3 तालुक्यांची स्पर्धा आहे. त्याच्यामुळे 3 तालुक्यांमधलं कोळी समाजाचं टॅलेंट आहे ना क्रिकेटमधील ते दाखवण्याची संधी या ठिकाणी मैदानामध्ये उपलब्ध झालेली आहे आणि त्याचं श्रेय आयोजकांना देणार आहे, आमदार साहेबांना देणार आहे. परंतु हा चेंडू खराब, 3 चेंडू चांगले टाकले, खराब चेंडूचा समाचार, चेंडू जातोय सीमा रेषापार, षटकार. द लेजेंडरी क्रिकेटर और एक टेनिस क्रिकेट के शान है दिगंबर हमने सर यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका भी कोहली प्रीमियर लीग 2025 सीजन फर्स्ट में स्वागत है. वेलकम दिगंबर सर. परंतु ह्याच वेळेला आपण बघितलं ऋतुराजने चांगले 3 चेंडू टाकले होते, नंतर मात्र त्याचं नियंत्रण थोडंसं हरवलं आणि त्याने चेंडू वेस्ट हाईट आहे की नाही हे बघतायत पंच, परंतु षटकार तर लगावला गेलेला आहे. एक 6 धावांची नोंद आलेली आहे. जर हा मात्र षटकार असेल, नो असेल तर मात्र आणखी डुबती नैया म्हणावे लागेल. या षटकामधली चांगल्या षटकाचं रूपांतर खराब षटकात होण्यास वेळ लागत नाहीये, त्या पद्धतीचा हा चेंडू बघायला मिळालेला आहे. बघूया कशा पद्धतीने थर्ड अंपायर प्रवीणजी आंद्रे सर या ठिकाणी बघतायत. या सेटचा वेस्ट हाइट नो बॉल. यस, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़ा डोले पानीट, चेंडू आहे फ्री हिट. आम तो आम गुटलियों के दाम, मौसम मस्ताना, गरज नस्ताना. ओहो, फ्रीट की गेंद है, फ्रीट की गेंद है, खंबा उखाड़ दिया था पर उस खंबे पर जीवन दान. जिस तरह से बीमार आदमी को सलाइन लगाई जाती है उसी तरह से ये फ्रीट का मौका था और बल्लेबाज यश जंगली को जीवन दान. विकास सर, काय गोलंदाजीने हा टप्पा टाकला होता. फ्री हिटचा चेंडू लाजवाब होता, आउट ऑफ द लेग स्टंप टप्पा होता, आउटस्विंग पद्धतीचा चेंडू होता.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच डिलिव्हरी, चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी साहिल धोंडे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय, कोणत्याही प्रकारे हाराकिरी करत नाहीये, चेंडूची फेक सुद्धा चांगली आहे, षटकाची समाप्ती होते. परंतु कमबॅक करणारा तो चेंडू आपण बघितला, खरोखर चांगल्या षटकाचं त्याचं रूपांतर थोडंसं सेम षटकामध्ये झालेलं आहे, कारण धावसंख्या झालेली 23 धावा, ते 9+6 धावा आल्यामुळे तब्बल 11 धावा त्याच्या षटकामध्ये गेल्या. धावसंख्या 2 षटके पूर्ण 23 धावा. पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिला सामना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे. अशाच प्रकारे सामने आपण केले तर मात्र आजचा दिवसाचा जो टार्गेट आहे ना 10 सामन्यांचा तो पूर्ण व्हायलाच पाहिजे. यस, बचे हुए 18 गेंदे 42 रनों की आवश्यकता है. 18 गेंदे 42 रनों की जरूरत. गेंदबाजी के लिए कौन से गेंदबाज आएंगे और गेंदबाजी के लिए जिस शख्स ने विकास सर मेहनत ली है, सुबह 7 बजे से इस मैदान पर आकर देखरेख और फिर पाहुणचार, आदमी लोगों का सत्कार और खिलाड़ियों के ऊपर ध्यान देने वाले रीना भाभी के हीरो केदार नामदेव साखरकर गेंदबाजी के लिए आते हुए. आणि आमच्या घरातील वैशिष्ट्य म्हणजे हा केदार साखरकर हा सर्वात लवकर उठणार, किती जागरण झालं तरी उठणार, कामं जे असतात ती पटापट आटपवणार, परंतु त्याचा बोला मात्र आम्ही जरी मोठे असलो तरी आम्हाला खावे लागतात, कारण आमचं रिलॅक्समध्ये सगळं काम असतं, टाइम मॅनेजमेंट आमचं असते. पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, अतिशय चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करतोय, चेंडू जातोय तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये, हुकचा फटका, सीमा रेषा पार, चौकार. साठी 17 चेंडू 38 धाव्यांची गरज है. पहली गेंद थोड़ी सी खराब डाली, यहाँ पर बल्लेबाज हुक शॉट लगाना चाहते थे, कामयाब हो गए. टीम का स्कोर जा पहुंचा है 27 रन. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही जेवढे खोलात टाकाल ना चेंडू तेवढं चांगला आहे. यास बाबूचा हात बघा, आपण मलिंगा स्टाईल पद्धतीने गोलंदाजी करतोय, पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा, नो बॉलचा इशारा या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. पंचांकडून फ्री हिट, जे विकेट आहे ना त्याच्याही खूप बाहेर टाकला होता. ज्या वेळेला बाबूचा लेंथ लाईनवरून जर उत्कृष्ट असेल तर त्याला कोणी मारू शकत नाहीये, परंतु नियंत्रण ठेवणं महत्वाचं. पुन्हा एकदा खराब चेंडू, वारंवार तशाच पद्धतीचे पण फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. वाईट बॉलचा इशारा, अवांतर धावसंख्या फक्त प्रत्येक चेंडूवर मिळताना दिसते. धावसंख्या झाली 28, 29 धावा, 29 रन्स. परंतु आता मात्र बाबूला चांगलं कमबॅक करावं लागेल केदारनाथ साखरकर. सर हम देख रहे हैं रामा पाटिल यहाँ पर तशरीफ लाते हुए, जिनके संकल्पना से इस प्रतियोगिता का आयोजन किया गया. 3 तालुके के कोली प्रीमियर लीग का आयोजन अलीबाग, रोहा, मुरुड, और रामा पाटिल साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका तेजी से स्वागत. फ्री हिट का मौका और इसके ऊपर जड़ दिया है चौका. बैटर इस बार रंग में आते हुए, गेंद जाएगी सीमा पार. इस छवि के साथ स्कोर छलांग लगाता हुआ शुभम कैलाश कानमोरे सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 33 रन. नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या. 16 गेंदे 32 रनों की आवश्यकता है, जबकि 18 गेंदे और जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता थी, और 10 रन खर्च करते हुए यहाँ पर गेंदबाज 2 गेंदों पर केदार नामदेव साखरकर. इस बार अच्छी लाइन, इस बार अच्छी लाइन, प्रयास कर रहे थे, कोशिश कर रहे थे, पर उस कोशिश में नाकाम थे, पर इस बार कामयाब होते हुए रीना भाभी के हीरो गेंदबाज केदार नामदेव साखरकर गेंदबाजी करते हुए. ओहो, फिर से एक बार जल में डालने की कोशिश, और वहां पर फील्डर थे ऋतुराज, रुपेश भाभी, अच्छी फील्डिंग. तब तक 2 रन लेने का मौका. इस दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 35 रन. बचे हुए 14 गेंदे 30 रनों की आवश्यकता है. 14 गेंदे 30 रनों की जरूरत. फिर से एक बार स्ट्राइक पर बैटर यश जंगली. 65 रनों का टारगेट है. 14 गेंदे 30 रनों की जरूरत. 35 रन स्कोर कार्ड पर लगते हुए केदार साखरकर गेंदबाजी करते हुए.
और इस बार देखिए शफल होकर खेला जाते थे, गेंद हवा में, फील्डर है वहां पर, गलती की गुंजाइश ही नहीं। और बड़ी मछली जाल में फांसते हुए रीना भाभी के हीरो केदार साखरकर। कम ऑन डीजे गौरव। विकेट सफलता प्राप्त करते हुए न्यू बैटर मैदान पर कप्तान चला सीनातान, नाम है सिद्धार्थ नवले। आने वाले कुछ क्षणों में वो भी दूसरी इनिंग के लिए सज्ज होने वाले हैं। सिद्धार्थ नवले, सिद्धांत नवले 2 जून को वो यहां पर जरूर दूसरे इनिंग में सज्ज होने वाले, वही कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट सिद्धांत नवले। आता मात्र केदारनाथ साखरकर यांना आपल्या गोलंदाजीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असताना दाखवावा लागेल, कारण पहिल्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा त्यांनी सुद्धा खर्च केलेले। ह्या चेंडूवर अवलंबून आहे की कशा प्रकारे सामना होईल। 13 चेंडू, चांगला चेंडू, तेवढ्या चांगल्याच कल्पकतेने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमारेषा पार, चौकार। वीस धावांची आवश्यकता आहे। धावफलकावर बघतो 39 धावा लागलेल्या आहेत, 12 चेंडू आणि 26 धावा, म्हणजे सामना बघा कशा पद्धतीने आहे। सामना सेम सिच्युएशन मध्ये आहे, कारण 26 धावा या मैदानावर तशा बघितलं तर जास्त अवघड नाही आहे आव्हान, परंतु हे षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल, टाकलं जाईल आणि कोणाच्या हातामध्ये, थळचा मोन्या ऋतुराज भाभी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय। कारण खरोखर तो फॉलो करतो मोन्याला, अक्षय पाटील याला, गोलंदाजी फलंदाजी दोन्ही यामध्ये तो फॉलो करत असतो असा हा ऋतुराज भाभी। परंतु फॉलो करताना आपण तेवढे मोठे झालेलो नव्हते हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे। नजर आपली आहे ना ती जमिनीवर ठेवायला पाहिजे, तशा पद्धतीने खेळ करावा लागेल। पहिलं आपला स्वतःला सिद्ध करायचं आणि नम्रता ही कायम अंगात असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। 4.27 सेकंद शिल्लक आहेत आणि हे षटक संपून 5वां षटक पाचारण त्यावेळेला व्हायला गरजेचं आहे। यस एब्सोल्युटली, यहाँ पर टाइमिंग हमारे शुभम कानपुरे में बतलाते हुए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ऋतुराज रुपेश भाभी, विकाजी साखरकर, ऋषिकेश साखरकर, केदार साखरकर, इनके भांजे गेंदबाजी के लिए आते हुए। और इस बार फटका फंसता हुआ, फील्डर कोई नहीं है, पर जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे अक्षय पाटिल मोनिया, इन्हें फॉलो करते और वही लाइन से गेंदबाजी करते हुए ऋतुराज रुपेश भाभी। कालच्या दिवसात बघितलं ना तर 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत। पहिला संघ प्रफुल्ल नामदेव साखरकर यांच्या मालकीचा कैलासवासी नामदेव आशा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स। तदनंतर आपण दुसरा संघ बघितला होता आशिष नाकवा, पंकज नाकवा यांच्या मालकीचा बॉस फायटर साखर संघ, हा संघ क्वालिफाय झालेला आहे। आणि नंतर तिसरा संघ झाला होता लहू खेडेकर यांच्या मालकीचा एनडीआर कोळी किंग 11 नावे, हा संघ क्वालिफाय झाला होता। आणि चौथा क्वालिफायचा सामना आपण उद्या खेळवणार आहोत, दुसरा किंवा तिसरा किंवा पहिला सुद्धा, तो म्हणजे साईबाबा बोडणी जो विश्वास नाकवा, अंबर नाकवा आणि परशुराम नाकवा यांचा मालकीचा संघ आहे, आणि अपोजिटचा संघ आहे तो गौरव बामजी आणि मुकेश बामजी यांचा सँडी वॉटर स्पोर्ट साखर। यस एब्सोल्युटली, फिर से एक बार स्ट्राइक पर बल्लेबाज जिन्होंने आखिरी गेंद पर चौवा लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की, वही बैटर सिद्धांत नवले स्ट्राइक एंड पर। तो गेंदबाजी करते हुए ऋतुराज रुपेश भाभी। ओहो अच्छी गेंद, फिर से एक बार वहां पर फील्डर अच्छे, स्वप्निल तांडेल, कमाल की फील्ड, शानदार फील्डिंग, कोशिश की थी वहां पर कैच लेना का प्रयास करना था, क्योंकि एक बल्लेबाज सिद्धांत नवले में क्षमता है जो कभी भी इस पारी को समाप्त कर सकते हैं। बचे हुए 10 गेंदे 23 रनों की आवश्यकता है। अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही चेंडू त्याने एक्झिक्यूट केले होते गोलंदाजाने, त्यावर जरूर नक्कीच 3 धावा आल्या 2 चेंडूंवर, परंतु समोरचे फलंदाज तगडे आहेत, ऋतुराजला माहिती आहे। चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली, शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, 1 धाव मात्र मिळालेली आहे। परंतु खरोखर कौतुक करावे लागेल गोलंदाजाचं, नवोदित गोलंदाज आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, मोठ्या मोठ्या खेळाडूंना सुद्धा त्याने आतापर्यंत बांधून ठेवलेला आहे। मागच्या षटकामध्ये एक भीमर चेंडू, थोडासा खराब चेंडू सोडला तर त्याची गोलंदाजी अतिशय प्रेक्षणीय अशी ठरलेली आहे। पहिल्या 3 चेंडूत फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत, आणि या गोलंदाजाचं भविष्य असाच जर
नम्रतेने वागला आणि खेळला तर मात्र त्याचं नक्कीच उज्ज्वल आहे. सर प्रसिद्धि प्राप्त करने के लिए सिद्ध करना होगा और वही लाइन और लेन गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, काफी प्रभावित किया है, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है गेंदबाज ऋतुराज रुपेश भाभी, कमाल की गेंदबाजी, 8 गेंदे 21 रनों की आवश्यकता है. आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून थोडासा त्याने अद्यापर्यंत वंचित ठेवलेला आहे आणि हे खरोखर गोलंदाजाचं कसब आहे. अतिशय चांगलं त्या ठिकाणी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये ओम साखरकर आहे, त्याला साथ देताना आपण बघतोय जयेंद्र बलकवडे, राजू शास्त्री सारखे दिग्गज खेळाडू समोर आहेत. ओव्हर पिच डिलिव्हरी, पुरेपूर समाचार घेतोय, त्रिफळा उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार षटकार. एक एक षटकार, एक एक चेंडू महत्वाचा आहे. गोलंदाजाला यष्टीरक्षक दाखवत होता की कशा पद्धतीने टाकायचा आहे चेंडू, त्याचप्रमाणे गोलंदाजाने जर टाकले असते तर वेगळं असेल, परंतु गोलंदाजाचा थोडासा मनोधैर्य वेगळ्या पद्धतीने असतो, त्याचं थिंकिंग वेगळ्या पद्धतीने असतो. विकेट्स काढण्याचा प्रयत्न केला सिद्धांतचा, तो त्याच्या अंगलट आला आणि सिद्धांत मात्र ओव्हरपिच डिलिव्हरी सोडत नसतो आणि त्याने त्याचा प्रत्यय सुद्धा दिलेला आहे. त्याला थोडासा रूम मिळाला, त्याचा फायदा उचलला. धावसंख्या जाऊन पोहोचली 50. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. बच्चे में 7 गेंदे 15 रनों की आवश्यकता. इस बार जल में डालने की कोशिश, खोदकर खेला है वहां पर स्वप्निल टांडेल फील्डर थे, 1 रन लेने का मौका. बच्चे में 6 गेंदे 14 रनों की आवश्यकता है. कंपल्सरी चेस ये नियम है और इस नियम को फॉलो करना होगा जरूर. यहाँ पर बरोबर एक्झॅक्टली टायमिंग मध्ये या ठिकाणी समाप्त होत आहे. षटक -3 झालेले आहेत, परंतु ते आपण षटक आपण कालपासून तशा पद्धतीने दिलेलं आहे. -5 सेकंद आता झाली होती, परंतु षटक संपलं होतं तोपर्यंत. धावसंख्या बघूया कशा पद्धतीने शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, गोलंदाजीसाठी कोण येणार. शेवटचं षटक आहे. ऋतुरा हर्षल चिटके येतो की साहिल धोंडे येतोय. साहिल धोंडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. शेवटचा चेंडू षटकासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार, 14 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जर 2 चेंडूंवर चित्र स्पष्ट होईल की सामना कोणाच्या बाजूने झुकेल, परंतु आपण फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त या ठिकाणी पर्सेंटेज द्यायला लागेल, कारण त्यांच्याकडे जे खेळाडू आहेत ना ते जास्त शिल्लक आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सिद्धांत नवले मैदानामध्ये उपस्थित आहे. सिद्धांत आणि निहाल यांची जोडी मैदानात आहे, जे थोड्याच दिवसांमध्ये आता सेकंड इनिंगला सुद्धा सुरुवात करणार आहेत, परंतु त्याच्या अगोदर त्यांना ही इनिंग्स महत्त्वपूर्ण पार पाडावी लागणार आहे. यस, आने वाले कुछ दिनों में वो शादी के बद्द में रंगने वाले हैं, पर आज क्रिकेट के इस मैदान पर 6 गेंदे विकास 14 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए साहिल धोंडे, गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज सिद्धांत नवले. ओहो, पहली गेंद, शानदार गेंद, पहली गेंद के ऊपर चकाते हुए, फंसाते हुए, गड्ढाते हुए, बकते भजी मांगते बड़ा. 5 गेंदे 14 रनों की आवश्यकता है. और इस बार देखिए और पिच किस्म की गेंद देखा और उससे सीधा मिड विकेट बॉर्डर लाइन के पार सिद्धांत नवले. ब्रांड रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार आयोजित आप देख रहे हैं कोहली प्रीमियर लीग 2025 का थरार. और आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन. बचे हुए 4 गेंदे 8 रनों की आवश्यकता है. 4 चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू आणि 8 धावा. अतिशय जबरदस्त सामना रंगला होता. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला होता, परंतु या षटकारांशी दबाव मात्र बाहेर काढून टाकलेला आहे.
पुढच्या चेंडूवर पुन्हा बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आता मात्र कोणतीही चूक होत नाहीये. आता माझी सटकली. सिद्धांत बॅक टू द पॅव्हेलियन. चेंडू आहेत, 8 धावांची आवश्यकता. एक मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे या पहिल्या 3 चेंडूंमध्ये. बघूया कशा पद्धतीने सामना रंगणार आहे. नितांश टोपी घेऊन जा इथून. तुला नितांश ये आणि टोपी आहे तुझी ती घेऊन जा इथून. दुसरी टोपी मंडळाची. न्यू बैटर मैदान पर राकेश सांगा रामनाथकर जिस तरह से बल्लेबाजी करते थे, अभी देखना है उनकी कसौटी अग्नि परीक्षा है. कायरा 11 थर्ड टीम के लिए संकट मोचन बनेगी क्या? बच्चे में 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता है. कंपलसरी चेस यहाँ पर नियम है, तो जरूर यहाँ पर 3 गेंदों में 8 रन डिपेंड करने हैं. 3 गेंदों में 8 रन बनाने हैं, प्राप्त करने हैं. साहिल धोंडे एक षटकार जरूर लगावलाय, परंतु त्याने पुन्हा कमबॅक केलंय. सिद्धांतला महत्वपूर्ण बाहेर काढलेला आहे, कारण सिद्धांत मैदानात जर असता तर शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार मारण्याची क्षमता आहे. परंतु राकेश सुद्धा एक 40+ लेजेंडरी क्रिकेटमध्ये होऊ पाहतोय. झालेला आहे आता 40+ स्पर्धांमध्ये त्याला 2 वर्षापासून आपण खेळताना बघतोय. त्याचबरोबर ज्या सर्व लोकल स्पर्धा असतात त्यात सुद्धा चांगली कामगिरी करतोय आणि त्याचप्रमाणे मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा जाऊन खेळतोय. त्याच्यामुळे त्याच्याकडे अनुभव खूप गाठीशी आहे आणि त्याचाच फायदा त्याला आज या मैदानामध्ये करून दाखवावा लागणार आहे. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने कट केला. बहुत बढ़िया. रीना भाभी के हीरो चमकते हुए आज मैदान पर. घुटना टेक, फील्डिंग देख, कमाल की फील्डिंग. 2 गेंदे 7 रनों की आवश्यकता है. सामना बघा कशा पद्धतीने होता, कुठे आलाय कुठे, म्हणजे सामना पहिल्या चेंडूपासून बरोबरीमध्ये चाललेला आहे. तशा पद्धतीचा सामना या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. बघूया कोणता संघ जिंकेल आणि त्यासाठी हा चेंडू सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अप्रतिम असा खेळ या ठिकाणी या मैदानात दिसतोय. वेल्शेजच्या सर्व खेळाडूंचं, त्यांच्या ताफ्याचं, संपूर्ण गाव त्यांच्या सोबत आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत या मैदानामध्ये. इन्फ्रो सोलर 11 वेल्शेज, जो धुळे आणि पारंगे यांनी या ठिकाणी, सचिन पारंगे यांनी या ठिकाणी तो पुरस्कृत केलेला संघ आहे. त्यांच्या अपोजिट आपण उलेशजी नाकवा, शैलेश नाकवा, मुकेश नाकवा यांचा नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघ सुद्धा खेळताना बघणार आहोत. सोमनाथ नवले जर असतील कुठे या ठिकाणी इतरत्र आलेले तर त्यांना विनंती आहे की मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भाऊ या आपण कुठे असाल तर. 2 गेंदे 7 रनों की आवश्यकता है. ओहो, इस बार पटकी हुई गेंद, फुलर लेन की गेंद थी. टप्पा घेरने के बाद गेंद ने उछाल ली और इस बार अनएक्सेप्टेड बाउंस सीधा विकेट कीपर के दस्तानों में. चार गेंद की मोहर. आता मात्र बघूया कशा पद्धतीने, कारण एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूवर 7 धावांची आवश्यकता आहे. एक गेंद 7 रन कंपलसरी. अगर गेंदबाज गलती करते हैं तो जरूर कुछ नतीजा अलग हो सकता है. एक गेंद 7 रनों की आवश्यकता. हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. एक चेंडू 7 धावा. शॉर्ट ऑफ गुडलँड पद्धतीचा चेंडू होता. उडल्यानंतर खूप उसळी घेतली होती, परंतु या चेंडूवर मोठा फटका बघायला मिळालेला आहे. परंतु उशिरा आलेला हा दमदार षटकार. काय अफलातून सामना बघायला मिळाला. जबरदस्त सामना झाला. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सामना आला. सामना बरोबरीत आला होता. पंचांना सर्वांना विनंती आहे, व्हाईट बॉलचा वगैरे रिव्ह्यू जर पंचांनी स्वतःहून अगोदरच घेतला तरच तो रिव्ह्यू मिळेल, अन्यथा रिव्ह्यू कोणताही मिळणार नाहीये. नंतर आपल्याला उद्या रिव्ह्यू सर्व प्रकारचे
एक आपल्याला उद्या कशा प्रकारचे रिव्ह्यू असतील त्याचा उद्या टिप्स देण्यात येतील ते उद्याच्या दिवशी, परंतु आज मात्र पंच जो रिव्ह्यू घेतील तोच फक्त रिव्ह्यू, तो कशासाठी घेऊ दे पंचांवर सोपवलेला आहे ते.